श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 7. अध्याय 7 वाचल्याने 84 लक्ष योनी सुटतील, व्यथा जाईल व चिंता दूर होतील. अध्याय 7. मच्छिंद्राला कालिका प्रसन्न झाली. तो पुढे उत्तर कोकणातील हरेश्वर तीर्थाला गेला. तेथे स्नान करून पर्वताला प्रदक्षिणा घालू लागताच त्रिशूल, डमरू आदी आयुधे धारण केलेला भगवान शंकराचा पुत्र वीरभद्र मनुष्य रूपात दिसला. तोही गदा तीर्थात स्नानाला चालला होता. दोघांनी एकमेकाकडे पाहिले. वीरभद्राने मच्छिंद्राला परिचय विचारला. त्याने आपण नाथपंथी असून शैली, कथा, मुद्रा ही आमची भूषणे आहेत. हे ऐकताच वीरभद्राने हेटाळणी करीत म्हटले, वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला पाखंडी वृत्तीने राहणारा हा तुझा पंथ काढणारा गुरु महामूर्ख आहे. कोण आहे तो? वीरभद्राकडून गुरुनिंदा व नाथपंथाचा धिक्कार ऐकून मच्छिंद्रनाथाला अतिशय संताप आला. तो म्हणाला, परनिंदा करणारा तुझा गुरु खोटा आहे. तुझ्या दर्शनामुळे मी अपवित्र झालो. आता मला पुन्हा स्नान करावे लागणार. हे ऐकून वीरभद्र मच्छिंद्रावर बाण सोडण्यास सज्ज झाला. मच्छिंद्राने त्याच्या शूरपणाची खिल्ली उडविली. वीरभद्र त्याला दुरुत्तरे देऊ लागला. मच्छिंद्रही शब्दाला जहाल प्रतिशब्द देऊ लागला. मच्छिंद्र ऐकत नाही असे पाहून वीरभद्राने धनुष्यातून अर्धचंद्र निर्वाण बाण सोडला. ते पाहून मच्छिंद्राने भस्माची चिमूट घेऊन वर्जमंत्र जपून बाणावर आपला बाण सोडला. त्या क्षणी वीरभद्राच्या बाणाचे पीठ झाले. वीरभद्राने नागास्त्राची योजना केली. त्यावर मच्छिंद्राने रुद्राक्ष गरुडास्त्र फेकले. वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्राने पर्वतास्त्राची योजना केली. अशा प्रकारे परस्परावर अधिकाधिक बलवान अस्त्राची योजना दोघे करू लागले. वीरभद्राने कालास्त्र प्रेरित केले. त्याला आव्हान म्हणून मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. सर्व सृष्टीचा प्रलय होणार अशा काळजीने ब्रह्मा, विष्णू, महेश युद्धभूमीवर प्रकट झाले. देव मच्छिंद्राला म्हणाले, कलियुग समाप्त होण्याला अद्याप बराच कालावधी आहे. आत्ताच तू सर्वनाश करू नकोस. हे ऐकून मच्छिंद्राने वासनिकास्त्र योजले. महाप्रलय काल यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा उरली. पंचमहाभूते वेगवेगळी झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी वीरभद्र व मच्छिंद्र यांचे हात एकमेकांच्या हातात देऊन मैत्रीचा सल्ला दिला. मच्छिंद्रांच्या शौर्याची अस्त्रविद्येत निष्णांत असल्याबद्दल स्तुती करून वीरभद्राने मच्छिंद्राला तुझी कोणती इच्छा पूर्ण करू म्हणून विचारले. आपल्याला युद्धात हरविणारा तू पहिलाच वीर आहेस हे कबूल केले. मच्छिंद्राने म्हटले, वीरभद्रा, मानव जातीवर उपकार करण्यासाठी मानवाला स्वतःचा उद्धार करता यावा यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्र म्हणणाऱ्याला फळ मिळेल असे कर. वीरभद्राने ते मान्य केले.
मच्छिंद्राने तिन्हीही देवांना नमस्कार केला. वत्सा, संकटग्रस्त मानवाने माझे स्मरण केले तर मी त्याचे संरक्षण करीन. भगवान विष्णूंनी असा वर देऊन मच्छिंद्राला चरकास्त्र दिले. मग मच्छिंद्राने भगवान शंकराला नमन केले. शंकरांनी त्याला त्रिशूलास्त्र दिले. ब्रह्मदेव म्हणाले, तू वाणीने जे शब्द उच्चारशील ते खरे होईल. त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली. अग्नीने अग्निमंत्र, अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. सर्व देव मच्छिंद्रांना आशीर्वाद देऊन स्वस्थानी जाण्यासाठी निघाले. मच्छिंद्राने मणिकर्णिकेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान विष्णूंनी त्याला कौतुकाने विमानात बसवून वैकुंठाला नेले. तेथे तो वर्षभर राहिला. रोज तो मणिकर्णिकेत स्नान करीत असे. नंतर तो कैलासावर गेला. अशा प्रकारे प्रत्येक देवांच्या सहवासात 7 वर्षाचा कालावधी निघून गेला. 7 वर्षांनी मच्छिंद्र पुन्हा पृथ्वीवर आला. त्यानंतर मच्छिंद्र पश्चिमेकडे वज्रवनात गेला. तेथे वज्र भगवतीचे स्थान आहे. तेथे त्याने 360 गरम पाण्याची कुंडे पाहिली. त्या सर्वात स्नान करून तो मंदिरात गेला. तेथील पुजाऱ्याला याबद्दल विचारले. पुजाऱ्याने सांगितले, पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला. त्या प्रसंगी येथे सर्व देव आले. त्यांनी स्नानाकरिता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व प्रत्येकाला आपले नाव दिले. 12 वर्षे 12 दिवस यज्ञ चालला होता. तोपर्यंत देव इथे राहिले. यज्ञ संपल्यावर स्वस्थानी गेले. कुंडे मात्र ठिकठिकाणी राहिली. आपणही आपल्या नावाचे कुंड तयार करावे असे वाटून मच्छिंद्राने त्रिशूलाच्या साह्याने कुंड तयार केले. मग अपास्त्र मंत्राचा जप केला. त्या क्षणी कुंडात जमिनीतून पाणी उत्पन्न झाले. मग त्याने अग्निमंत्राचा जप करून एक बाण कुंडात रोखला. त्यावेळी अग्नीनेही त्यात प्रवेश केला. त्या कुंडातील पाण्याने त्याने स्वतः स्नान केले आणि वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व म्हणाला, तुला वज्रेश्वरी वज्राबाई का म्हणतात? देवी म्हणाली, पूर्वी वशिष्ठांनी केले त्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आला तेव्हा तेथे बसलेल्या ऋषींनी त्याचा आदर राखण्यासाठी उत्तापम दिले नाही. म्हणून इंद्राने त्यांच्यावर रागाने वज्र फेकले. परंतु दाशरथी रामाने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्या दर्भात मी प्रकट झाले व ते ऋषीवर सोडलेले वज्र गिळून टाकले. इंद्राने आपले वज्र परत द्यावे म्हणून रामाची प्रार्थना केली. रामाने वज्र परत दिले व माझी येथे स्थापना केली. रामाने स्थापना करते वेळी भोगावतीच्या थंड पाण्याने स्नान घातले. त्यानंतर आज मला तू पुन्हा भोगावतीच्या पाण्याने स्नान घातलेस व तेही गरम पाण्याने. गरम पाण्याची भोगावती कायम ठेवलीस. अशा रीतीने वज्रावतीने आपले स्थान महात्म्य सांगितले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथ उत्तर भारताकडे निघाला. श्री गणेशाय नमः.
श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 8. अध्याय 8 वाचल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, व्यथा आणि चिंता नाहीशा होतील. अध्याय 8. मच्छिंद्र यात्रा करीत द्वारकेला गेला. तेथे गोमतीमध्ये स्नान करून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तेथून अयोध्येला आला. तेथे शरयू नदीत स्नान करून श्री रामचंद्र प्रभूंच्या दर्शनासाठी मंदिरात निघाला. नेमके त्याच वेळी श्री रामचंद्र प्रभूंच्या वंशातील पाशुपत नावाचा अयोध्येत राज्य करणारा राजा श्रीरामाच्या दर्शनासाठी आपल्या सैन्यासह आला होता. देवालयात अवतीभोवती खूप गर्दी झाली. त्या गर्दीतून मच्छिंद्रही दर्शनासाठी पुढे घुसला. तेव्हा तेथील द्वारपालांनी त्याला अडविले व उद्धटपणे मच्छिंद्राला मागे ढकलत म्हणाले, कानफाट्या, राजेसाहेब दर्शनाला आलेले हे तुला दिसत नाही का? मागे हट. अशा प्रकारे मर्यादा सोडून बोलण्याचा, अपमान करण्याचा अतिरेक केला. मच्छिंद्राने राग आवरला. नोकरावर रागावणे गैर आहे. ते धन्याची चाकरी प्रामाणिकपणे करतात. राजाला शिक्षा करावी तर तो सर्वांचा पोशिंदा, परंतु समज देण्यासाठी राजाला सौम्य शिक्षा दिली पाहिजे. म्हणून मच्छिंद्राने भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून राजाने मूर्तीसमोर लोटांगण घालताच राजावर फेकले. त्याचबरोबर भस्माच्या प्रभावाने राजा त्याच अवस्थेत भूमीला चिटकून बसला. त्याला उठता येईना, हालचाल करता येईना. प्रधानमंत्री घाबरून गेले. राजाचा प्रधान चाणाक्ष होता. त्याने ओळखले की एखाद्या जोग्याचा अपमान झाला असावा. त्याचा हा परिणाम. द्वारपालाकडून चौकशी करताच मच्छिंद्राचा शोध लागला. सर्वजण नाथांना शरण आले. राजाची मुक्तता करण्याची विनंती करू लागले. मच्छिंद्राने विमुक्त अस्त्राच्या सहाय्याने राजाला मुक्त केले. राजाने मच्छिंद्राला वंदन केले. सन्मानाने राजवाड्यात नेले. त्यांची मनोभावे सेवा केली. मच्छिंद्राने राजाला विचारले, तुझी काय इच्छा असेल तर ती सांग, मी पूर्ण करीन. राजा म्हणाला, योगीराज, मी श्री रामचंद्राच्या वंशातला असून मला श्री रामचंद्रांचे दर्शन झाले तर धन्य होईन. हे ऐकताच मच्छिंद्रनाथ राजाचा हात धरून राजवाड्याबाहेर मोकळ्या पटांगात घेऊन आला. त्याने आपले अमोघ अस्त्र वाताकर्षण काढले. भस्माची चिमूट धरून सूर्याकडे फेकली. रथाचा आधार असलेले वायू अस्त्र आकृष्ट झाले. त्यामुळे सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याच्या तेजाने पृथ्वी जळू लागली. हे पाहून मच्छिंद्राने जलाद्र अस्त्राचा प्रयोग केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अरुण सारथी व रथाचे अश्व यांच्यासह मूर्छित पडला होता. स्वर्गातील देवांचे तेज यामुळे क्षीण झाले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश पृथ्वीवर आले. त्यांनी मच्छिंद्राला विचारले, कारण नसताना तू सूर्याला का व्यर्थ बांधून ठेवलेस? मच्छिंद्र म्हणाला, हा पाशुपत राजा सूर्यवंशातला असून याची साधी इच्छा सूर्याने पूर्ण केली नाही. वास्तविक पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य करून त्याच्या इच्छेप्रमाणे श्री रामप्रभूंचे दर्शन घडविले पाहिजे.
माझ्या शाबरी विद्येत त्याने स्वतः नाममंत्राच्या जागी राहून सिद्धी दिली पाहिजे. भगवान विष्णू म्हणाले, तुझे सर्व म्हणणे सूर्य मान्य करील. प्रथम तू त्याला सावध कर. आम्ही सर्व देव तुझ्या कार्याला अनुकूल होण्यासाठीच आलो आहोत. नागपत्र अश्वस्थाच्या स्थानी तुला अनेक वरदाने दिली आहेत. असे असताना तुला आमचा विश्वास वाटत नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून प्रथम या राजाला श्रीरामप्रभूचे दर्शन घडवा, मगच मी सूर्याला बंधनमुक्त करीन. त्याचे याप्रमाणे बोलणे झाले नाही तोच श्रीरामप्रभू लक्ष्मणासह प्रकट झाले. मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह श्रीरामचरणी लागले. रामाने मच्छिंद्रनाथांना उठवून आलिंगन दिले. मच्छिंद्र म्हणाला, श्रीरामप्रभू, आपले नाम सर्वश्रेष्ठ आहे. मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुमचे सहाय्य असावे. मान्य असेल तर होकार द्यावा, नसेल तर धनुष्यबाण सज्ज करून माझ्याशी युद्ध करावे. त्याचे सडेतोड प्रामाणिक परंतु वीरश्रीयुक्त भाषण ऐकून श्रीरामांना कौतुक वाटले. ते म्हणाले, मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्र शक्ती असलेले श्री दत्तात्रय तुझे गुरु. त्यांनी तुला सर्व विद्या प्रदान केल्या आहेत. तशा सर्व देव तुला अनुकूल आहेत. मग मी का वेगळा आहे? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तीसह येईन. तू कवी म्हणजे विष्णूचा अवतार, मीही विष्णूचा अवतार. त्यामुळे तुझे माझे ऐक्य आहे. आता सर्व सृष्टीचे जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा सूर्यनारायणाला बंधनातून मुक्त कर. नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला. सूर्य बंधनातून मुक्त होऊन सावध झाला. आपल्याला कोणत्या सामर्थ्यवान पुरुषाने बांधून ठेवले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. त्याला देवांच्या समूहात वेगळा असा मच्छिंद्र दिसला. सूर्याने मच्छिंद्राला भेटण्याकरिता बोलविले. मच्छिंद्राने सूर्याच्या दाहकतेवर पर्याय म्हणून चंद्रास्त्राचा जप करून आपल्या मागे व पुढे 2 चंद्र निर्माण केले. पर्जन्यास्त्राने शीतल जल अंगावर पडत राहील अशी योजना करून त्याने सूर्यदर्शन घेतले. मच्छिंद्र कवी नारायणाचा अवतार असून कलियुगात मानव कल्याणाचे कार्य करीत आहे असे सूर्याला विष्णूकडून कळले. मग सूर्याने प्रसन्न होऊन वरदान दिले व शाबरी विद्येला सहाय्य करीन म्हणून वचन दिले. त्यानंतर अरुणाने 7 अश्वांना सिद्ध केले. सूर्यनारायण रथावर आरूढ होऊन आपल्या मार्गाने गेले. श्रीराम लक्ष्मण अंतर्धान पावले. देवही आपापल्या स्वस्थानी गेले. मच्छिंद्राने सर्वांना वंदन केले. पाशुपत राजाचा निरोप घेऊन तो अयोध्येतून वंग देशाकडे तीर्थयात्रेस गेला. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 9. अध्याय 9 वाचल्याने 14 विद्यांची प्राप्ती होईल व 64 कला साधतील. अध्याय 9. मच्छिंद्रनाथ मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, प्रयाग, गया अशी तीर्थे करीत बंगालमध्ये गेला. तेथे चंद्रगिरी गावात भिक्षेसाठी निघाला असताना रस्त्यात त्याला एका ब्राह्मणाचे घर दिसले. त्या क्षणी त्याला
12 वर्षापूर्वी आपण याच गावात भिक्षेसाठी आलो असताना याच घरातील गृहिणीला पुत्र नाही म्हणून पुत्र होण्यासाठी भस्म मंत्रून दिले होते. ही घटना आठविली. त्याने मुलगा कसा आहे हे पाहावे म्हणून त्या घराच्या अंगणात उभे राहून अलक निरंजन भिक्षा वाढा अशी हाक दिली. त्या क्षणी आतून एक स्त्री बाहेर आली. तिला परिचय विचारला असता तिने सर्वोदयपाल या गौंड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती आहे असे सांगितल्यावर मच्छिंद्राने तिला 12 वर्षापूर्वी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते याचे स्मरण करून दिले व आता तुझा पुत्र कसा आहे म्हणून विचारले. सरस्वतीने मच्छिंद्रनाथ शाप देतील या भीतीने आपण भस्म शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकली हे कबूल केले. मच्छिंद्रनाथांनी ती जागा दाखविण्यास सांगितले. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतून होणार असे श्रीकृष्णांनी सांगितले हे त्यांना आठवले. त्यांनी हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावतो आहे. 12 वर्षे तू या गौरात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे. तू आता बाहेर ये. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या गौरांच्या ढिगातून खोल आवाज आला. गुरु महाराज, मी इथे आहे, मला बाहेर काढा. हा आवाज ऐकताच सरस्वती चकित झाली. मच्छिंद्राने तिला तात्काळ फावडे आणायला सांगितले व त्यांनी फावड्यांनी तो ढीग बाजूला केला. खड्ड्यात 12 वर्षाचा बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांना दिसला. मच्छिंद्रांनी हात देऊन त्याला वर काढले. बालकाचा गौरवर्ण तेजपुंज चेहरा, मस्तकावरील कुरळे केस, सुदृढ अंग पाहून सरस्वतीने खेदाने कपाळावर हात मारून घेतला व ती रडू लागली. मच्छिंद्रांनी तिला कडक शब्दात समज दिली. आता रडून उपयोग होणार नाही. हा तुझा पुत्र नाही. पुत्र सुख तुझ्या नशिबात नाही. तू इथून निघून जा, नाहीतर मी तुला शाप देईन. सरस्वती निराशेने हळहळत भयाने निघून गेली. मच्छिंद्रांनी गोरक्षाला प्रणवाची दीक्षा दिली व आपल्याबरोबर तीर्थयात्रेला घेऊन फिरू लागला. कनकगिरी नावाच्या गावात ते दोघे आले. वस्तीपासून दूर बसल्यामुळे मच्छिंद्रांनी गोरक्षाला भिक्षा आणण्यासाठी गावात पाठविले. गोरक्ष भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते. गोरक्षांनी अंगणात उभे राहून अलक निरंजन म्हणून हाक दिली तेव्हा गृहिणीने षडरसयुक्त भरपूर अन्नपदार्थांची भिक्षा वाढली. ती घेऊन गोरक्ष मच्छिंद्रांकडे आला. एवढी भिक्षा पुरेशी आहे असे वाटून त्याने मच्छिंद्रनाथ व स्वतः मिळून भिक्षा संपवली. अन्न स्वादिष्ट असल्याने मच्छिंद्रनाथ पोटभर जेवला. त्याचे पोट भरले, परंतु वडे अजून असते तर बरे झाले असते असे वाटून त्याने गोरक्षाकडे पाहिले. गोरक्षाने काय इच्छा आहे असे विचारताच मच्छिंद्राने वडे अजून मिळाले तर बरे असे म्हणाला. असे म्हणताच गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, आत्ता घेऊन येतो असे म्हणून तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या अंगणात जाऊन अलक निरंजन म्हणून भिक्षा मागू लागला. म्हणाला, माई, तुम्ही दिलेली भिक्षा भरपूर होती. मी व माझे गुरुजी पोटभर जेवलो, परंतु माझ्या गुरुजींना वडे फार आवडले. त्यांना अजून खाण्याची इच्छा आहे.
त्याचे बोलणे ऐकून गृहिणी म्हणाली, एवढी तुझी गुरुभक्ती आहे? तू गुरुसाठी कोणताही त्याग करायला तयार आहे म्हणतोस, तर तुझा डोळा काढून दे, म्हणजे मला कळेल की वडे खरोखर तुझ्या गुरूंना हवे आहेत की गुरूंचे नाव सांगून तुला पाहिजे आहेत. तिचे बोलणे ऐकताच गोरक्षाने तात्काळ आपला डोळा काढला व तो म्हणाला, माई, हा घ्या डोळा, आता भरपूर वडे द्या. त्याचे कृत्य पाहून गृहिणी भयभीत झाली. गोरक्षांच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा पाहून ती रडू लागली. आपल्या हातून साधूचा असा छळ झाला हे पाहून ती पश्चाताप करू लागली. तिने भरपूर वडे आणून गोरक्षांच्या झोळीत टाकले. म्हणाली, साधू महाराज, मला तुमचा डोळा नको. माझ्या हातातून घडलेल्या अपराधाचे शासन करू नका. क्षमा करा. गोरक्ष धावत मच्छिंद्राकडे आला व म्हणाला, गुरुदेव, हे घ्या वडे, भरपूर आणले आहेत. मच्छिंद्र वड्याकडे न पाहता गोरक्षाकडे पाहत म्हणाला, तुझा डोळा का झाकलास? प्रथम मला तुझा डोळा उघडा करून दाखव, नाहीतर मी वडे खाणार नाही. गोरक्षाने आढेवेढे घेतले. जरासा उन्हामुळे ठणका आहे म्हणून टाळाटाळ केली, परंतु मच्छिंद्राने आग्रह सोडला नाही. शेवटी गोरक्षांचा निरुपाय झाला. त्याने डोळ्यावरील पट्टी काढली, सर्व हकीकत सांगितली, अपराधांची क्षमा मागितली. मच्छिंद्राने गोरक्षाकडून बुबुळ मागून घेतले. बुबुळ पुन्हा डोळ्यात बसून संजीवनी मंत्र म्हटला. त्याच्या तोंडावरून वात्सल्याने हात फिरविला. प्रेमाने पोटाशी धरले. गोरक्षांची अलौकिक गुरुभक्ती पाहून ते गहिवरले. गोरक्षांचा डोळा पूर्वीसारखा झाला. त्यानंतर त्या दोघांनी भोजन केले. मच्छिंद्रांनी त्यांना दत्तात्रयांकडून मिळालेली सर्व योगविद्या गोरक्षाला शिकविली. सर्व अस्त्रविद्येत निष्णांत केले. गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 10. अध्याय 10 वाचल्याने स्त्री दोष नष्ट होईल व कपट जाऊन मुले जगतील. अध्याय 10. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला ब्रह्मज्ञान दिले. त्याचप्रमाणे रसशास्त्र, वेद, काव्यशास्त्रे, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी 14 विद्या, नाना अस्त्रे, देवतांची उपासना शिकविली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या, अष्टसिद्धी दिल्या व आपल्यासारखे सर्वज्ञ केले. एकदा गावाबाहेर एकांतातील मोकळी जागा पाहून गोरक्ष तेथे पाठ करीत बसला. जवळच मुले खेळत होती. त्यांनी चिखलाची गाडी करून दे म्हणून गोरक्षाला विनंती केली, परंतु मला येत नाही म्हणून गोरक्ष पाठ करीत बसला. मुलांनी कशीबशी गाडी केली, परंतु गाडीवर बसणारा गाडीवान करणे त्यांना जमेना. ते पुन्हा गोरक्षाजवळ येऊन गाडीवान तरी करून दे म्हणून मनधरणी करू लागले. गोरक्षाने त्यांची विनंती कबूल करून, बरे आणा आता चिखल, करतो जमेल तसा असे म्हणून चिखलाचा पुतळा करण्यास सुरुवात केली. तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ चालू होताच हळूहळू चिखल नाहीसा होऊन खरोखर बालक निर्माण झाले व मोठ्याने रडू लागले. ते पाहून मुले भयभीत झाली. भूत भूत म्हणून ओरडत रस्त्याने पळू लागली. वाटेत मच्छिंद्र भेटला. त्यांना तसे ओरडत पळण्याचे कारण त्याने विचारले. मुलांनी त्यांना पुतळ्याची हकीकत सांगितली.
त्यांच्याकडून खानाखुणा विचारून मच्छिंद्र आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. मुलांनी त्याला दुरून ते ठिकाण दाखवले. त्याने त्या बालकाला पाहिले व ओळखले की हा करभाजन ऋषीच आहे. त्याने हळुवारपणे बालकाला उचलले. मुलाला हातात घेऊन गोरक्षाचा शोध घेत त्याला हाका मारीत मच्छिंद्र चालला होता. त्याला पाहून मुले स्त्रिया भयभीत होत होत्या. त्या बालकाची गोरक्षाला भीती वाटते म्हणून तो लपला हे सत्य उमगल्यावर मच्छिंद्राने डोक्याचे वस्त्र काढून त्यात त्या बालकाला गुंडाळून जमिनीवर ठेवले व गोरक्षाची भेट घेऊन सर्व हकीकत विचारली व त्याला समजाविले की हा नवनाथांपैकी एक आहे. तू राखेतून निर्माण झालास तसाच हा संजीवनी मंत्राच्या प्रभावाने चिखलातून प्रकट झाला. हा करभाजन नारायण असून हे भूत नसून जगत कल्याणास्तव अवतरलेला देव आहे. हे ऐकल्यावर गोरक्षाची भीती नाहीशी झाली. त्याने त्या बालकाला आश्रमात नेले. तेथे गायीचे दूध पाजून झोळी तयार करून त्यात जोजवून निजविले. ही बातमी मुलांकडून गावातील ग्रामस्थांना कळली. त्यांनी आश्रमात येऊन बालकाची चौकशी केली. मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची प्रशंसा केली. संजीवनी मंत्राने बालकाची उत्पत्ती झालेली असली तरी ते बालकच होते. त्याचा प्रतिपाळ करणे योग्यांना कसे जमेल? त्यासाठी एखाद्या स्त्रीची योजना केली पाहिजे असे तेथे जमलेल्या स्त्रियांना वाटले. तेथील शहाण्या बायकांनी गावातील एक अतिशय सज्जन मधुब्राह्मण व त्याची दयाळू पत्नी गंगाबाई यांना पोटी पुत्र नाही, त्यांना या बालकाचे संगोपन करण्यास सांगावे अशी विनंती मच्छिंद्रनाथांना केली. मच्छिंद्रांनी गावातील लोकांचा शब्द मानला. ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला बोलावून घेतले व सांगितले, माई, हा बालक नवनारायणांपैकी करभाजन ऋषी आहे. याची महानता गहन आहे म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहे. हा कीर्तिमान होईल. हा 12 वर्षाचा झाल्यावर गोरक्ष येथे येईल व याला दीक्षा देईल. जगाच्या कल्याणासाठी हा पुत्र तू परत दे. ब्राह्मण पत्नी गंगाबाई म्हणाली, माझा पुत्र मला द्या. तुम्ही तरी 12 वर्षांनी एवढी ममता आशा का ठेवावी? तुम्ही तर योगी. मच्छिंद्रनाथ म्हणाला, माते, गहिनी हा तुझाच मुलगा म्हणून ओळख सांगेल, परंतु गोरक्ष 10 वर्षांनी येथे येऊन यावर अनुग्रह करतील. सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने मच्छिंद्रनाथाने ते बालक ब्राह्मण दाम्पत्याच्या स्वाधीन केले. दोघांनी वात्सल्याने त्याचा स्वीकार केला. काही दिवसानंतर मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढच्या तीर्थयात्रेला निघाला. मच्छिंद्राने विचार केला, काही दिवस गोरक्षाला बद्रिक आश्रमात स्वामींच्या स्वाधीन करावे व तप करण्यास बसवावे. म्हणून गोरक्षाला घेऊन तो बद्रिक आश्रमाकडे निघाला. श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 11. अध्याय 11 वाचल्याने अग्निपीडा होणार नाही, ग्रहदोष जातील. अध्याय 11. मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन बद्रिक आश्रमात आले. तेथे शिवालयात जाऊन त्यांनी भगवान शंकराची स्तुती करून जय जयकार केला. शिवप्रभू प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्यांनी मच्छिंद्राला प्रेमभराने आलिंगन दिले. सन्मानाने जवळ बसविले. गोरक्षांच्या तोंडावरून हात फिरवला व म्हणाले, हा हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिली. तेव्हाच मी याला या देहात पाहिले. त्याच्याकडून
विद्याभ्यास करून घेतला आहेस, परंतु मनोजय तप केले नाही तर ती विद्या फलद्रूप होणार नाही. मच्छिंद्राला म्हणाले, गोरक्षाला या आश्रमात तपश्चर्येला बसव. मग योग्य दिवस वेळ पाहून शंकरांनी गोरक्षाला योग साधनेला बसविले. गोरक्षाला तपासाठी आश्रमात ठेवून मच्छिंद्र अनेक तीर्थांना भेटी देत 12 वर्षे फिरला. शेवटी रामेश्वरला गेला. तिथे समुद्र स्नान केले. मारुतीला नमस्कार केला. मच्छिंद्राला पाहून मारुतीला आनंद झाला. तो म्हणाला, आपण 24 वर्षापूर्वी भेटलो होतो. तुला आठवते का? त्यावेळी तू मला स्त्री राज्यात जाईन म्हणून वचन दिले होते. अद्याप ते पूर्ण केले नाहीस. आता कृपा करून मैनाकिनीच्या राज्यात जा, म्हणजे मी तिच्या वचनातून मुक्त होईन. मच्छिंद्रांनी मारुतीचे म्हणणे मान्य केले. तो रामेश्वर येथे 3 रात्री राहिला. मग मारुती आणि मच्छिंद्र वंग देशाच्या पलीकडे स्त्री राज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची सर्व कलामध्ये प्रवीण असणारी वैभव संपन्न राणी राज्यकारभार करीत होती. राजधानीत त्या दोघांनी प्रवेश केला. त्यांना पाहताच सर्व स्त्रियांना आनंद झाला. त्यांनी त्या दोघांना राणीकडे नेले. तिने त्या दोघांचे मनःपूर्वक स्वागत केले. कनकासनावर बसविले. त्यांची पूजा केली. मारुतीला तिने हे योगीराज कोण म्हणून परिचय विचारला. मारुती म्हणाला, तुला मी पूर्वी वचन दिले होते. मच्छिंद्र नावाचा योगी येऊन तुझी मनोकामना पूर्ण करील. तो हा मच्छिंद्रनाथ आहे. हे ऐकून मैनाकिनीला आनंद झाला. तिने मारुतीला वचनातून मुक्त केले. तो तिथे 3 दिवस राहिला. त्यानंतर मच्छिंद्रनाथास तिथेच राहण्याचे सांगून पुन्हा रामेश्वरला गेला व रामचिंतनात मग्न झाला. मच्छिंद्र मैनाकिनीच्या सहवासात विषयभोग घेत राहिला. सर्व प्रकारची वैभवे, ऐशो आराम, स्वादिष्ट भोजन याचा उपभोग घेत होते. मैनाकिनी राणी गरोदर राहिली. यथाकाल प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचे नाव मीननाथ ठेवले. उपरिचर वसूचा तो अंशावतार होता. 3 वर्षासाठी मच्छिंद्रनाथ मारुतीच्या सांगण्यावरून स्त्री राज्यात गेले. परंतु मैनाकिनीच्या सहवासात व मुलांचे गोड कौतुक करण्यात 3 वर्षे संपली तरी ते मोहवश होऊन तिथेच रमले. कुरुवंशात जनमेजय राजापासून 7वा वंशज बृहद्रवा राजा हस्तिनापुरात राज्य करीत होता. राजाने देशोदेशीच्या ब्राह्मणांना निमंत्रित करून सोमयोग करण्यास आरंभ केला. सोमयागाला वर्ष पूर्ण होत आले. 1 वर्षभर आहुती घेऊन अग्नी संतुष्ट झाला होता. पूर्वी भगवान शंकराच्या तृतीय नेत्रातील प्रलय अग्नीने मदन जळाला होता. तो अग्नीच्या उदरात वडत होता. त्यामध्ये नवनारायणांपैकी आंतरिक ऋषीने त्यात संचार केला व बालक रूप घेतले. अग्नीने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी यज्ञकुंडात हात घातल्यावर त्यांच्या हाती बालक लागला.
त्याचे रडणेही ऐकू येऊ लागले. बालकांची अद्भुत उत्पत्ती ब्राह्मणाने राजाला सांगितली व बालकाला राजाच्या स्वाधीन केले. बाळाचे सुंदर सदृढ रूप पाहून राजा मोहवश झाला. त्याने ते बालक आपली पत्नी सुलोचना हिच्याजवळ दिले व म्हटले, महाराणी, तुला मीनकेतू नावाचा पहिला पुत्र आहे, परंतु हा अग्निनारायणाने प्रसाद म्हणून दुसरा पुत्र दिला आहे. राणीने त्याला वात्सल्याने पोटाशी घेतले. राजा राणीने हौसेने समारंभपूर्वक पाळण्यात घालून जालंधर नाव ठेवले. हत्तीवरून साखर वाटली. जालंधर हळूहळू मोठा होत होता. त्याच्यावर राजाने उपनयन संस्कार केले. काही दिवसानंतर बृहदवा राजा त्याच्या विवाहासाठी नियोजन करू लागला. विवाहाच्या विचाराने अस्वस्थ होऊन जालंधर गुपचूप राजधानीतून बाहेर पडला. पुत्राच्या विरहाने राजा राणी दुःखी झाले. त्यांनी जालंधरचा पुष्कळ शोध घेतला, परंतु राजा शेवटी निराश झाला. प्रधानासह मंत्री म्हणू लागले, महाराज, जालंधर अग्निकुंडात जन्मलेला दैवी बालक आहे. त्याला मरण अथवा अन्य प्रकारचे भय नाही. तो आपल्याला निश्चितच पुन्हा भेटेल. आपण निष्कारण शोक दुःख करू नये. राजाने मन आवरून राज्यकारभारात मन घातले. तिकडे एकदा घनदाट अरण्यात रात्री जालंधर झोपला असताना वणवा पेटला. तो अग्नी झोपलेल्या जालिंधराजवळ आला. अग्नीने आपल्या पुत्राला ओळखले. त्याला वणव्यापासून दूर सुरक्षित जागी सोडले. त्याला जागृत करून, तू इथे कसा आलास असे विचारले. यावर जालिंधरने त्याला प्रतिप्रश्न केला की, प्रथम आपण कोण सांगा, मग मी इथे कसा आलो हे सांगेन. यावर, मी अग्नी, तुझा पिता आणि माता दोन्हीही मीच आहे, असे अग्नी म्हणाला. हे ऐकून जालंधर संभ्रमित झाला. तेव्हा अग्नीने त्याला त्याची संपूर्ण जन्मकथा सांगितली. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.